नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे 36 मापाचा कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग. तर लागणारी मापे मी इथे घेतलेली आहे. मी हा इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. हा सरकू नये म्हणून आपण याला पिन लावून घेऊ. आता आपण ब्लाऊज कटिंग करायला सुरुवात करूया. तर इथे ब्लाऊजची उंची आहे 14.5. ब्लाऊजची उंची आहे 14.5. त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करू, म्हणजे झालं 15.5. तुमची जी उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचा. 14.5 अधिक 1 15.5. हे झालं आपलं उंचीचं माप. आता आपण लावणार आहे शोल्डरचं माप. तर शोल्डरचं माप लावण्यासाठी आपल्याला मागील गळा बघायचा आहे. मागील गळ्याची उंची आहे 10.5 इंच आणि छाती माप आहे 36. तर आपण इथे शोल्डर लावणार आहे 5.25 इंच. सव्वा पाच. तर इथे पण आपण घेतलं हे 5.25 आणि इथे घेणार आहे 5.5. हे झालं आपलं शोल्डर आणि बगल. या रेषेवरती टाकून घ्यायचं आहे छाती माप. छाती माप आहे 36. 36चा चौथा 9. 9 चोक 36. आणि इथे 1.5, 2, पावणे 2 तुमच्या आवडीनुसार तुम्ही शिलाई मार्जिन घेऊ शकता. त्यानंतर इथे कमरेचं माप. कमर आहे 33. तर 33चा चौथा 8.25 आणि पुढे 2.5 इंच, 1 इंच मागील टकसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही रेष थोडीशी तिरकस गेली जाऊ द्यायची, कारण ते आपण मापानुसारच घेतलेलं आहे. माप आहे 36 आणि कमर आहे 33. जास्त डिफरन्स नाही आहे म्हणून ही रेष थोडीशी तिरकस जाणार आहे. आता गळारुंदी. गळारुंदी लावूया 2.25 इंच. 2.25 इंच गळारुंदी घेतली. आता पुढील गळा घ्यायचा आहे. पुढील गळा किती आहे? आपल्या मापामध्ये पुढील गळा आहे 7 इंच. 7 इंच पुढील गळा आहे. शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच जाईल, तर आपण हा 7.5 इंचावरती मार्किंग केलं. इथे 2.25 होतं, इथे 2.5 पावणे 3. थोडासा पसरट हवा असेल तर तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊ शकता. हे झालं आपलं पुढील गळ्यासाठी. हा पुढील गळ्याचा आकार. पुढील गळ्याचा आकार झाला. आता आपण देणार आहे आर्महोल. तर आर्महोलसाठी इथे आर्महोलचं माप किती आहे? 16 इंच. 16मध्ये +1 केला, कारण हे टाईट माप घेतलेलं आहे. आता आर्महोल किती दिलेला आहे? 16 इंच. यांचं जर तुमच्याकडे मापाचं ब्लाऊज असेल तर तुम्ही ब्लाऊजचा आर्महोल इथे चेक करून घेऊ शकता. आता इथे हा आर्महोल आधी असा व्यवस्थित खेचून घ्यायचा. खेचून घेतल्यामुळे व्यवस्थित आपलं माप बरोबर निघतं. हा आर्महोल खेचून घेतल्याच्यानंतर हा इथून शोल्डरच्या जॉईंटपासून टेप ठेवून अशा पद्धतीने मोजून घ्यायचा. आता हा आर्महोल आपला येतो आहे 8.25. मग आपल्याला हेच माप इथे घ्यायचं आहे. आर्महोल किती हवा आहे आता आपल्याला? 8.25. तर त्याच्यासाठी हा मी इथे फ्रेंच करून घेतला. इथे अशा पद्धतीने सेट केला. अर्धा इंच इथे आपलं शोल्डर जोडण्यासाठी जाणार आहे. हे अर्धा इंच आपलं शोल्डर जोडण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर इथून टेप ठेवायचा. शिलाई मार्जिन बाही जोडण्यासाठीचा अर्धा इंच सोडून द्यायचं आणि अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये मोजत घ्यायचं. आपल्याला किती अंतर लागणार आहे? 8.25. हे आपलं किती आलं? पावणे 9. म्हणजे आपलं पाऊण इंच जास्त आलेलं आहे. परत एकदा आपण रिचेक करून घेऊ. तितकंच आलेलं आहे. पावणे 9. आता आपण ही रेष थोडीशी वरती सरकवून घेऊ.
ही जी आर्महोलसाठी आपण रेष दिलेली आहे, हे जे माप दिलं आपण 5.25 5.5 आपण जे काही माप घेतो ते आपल्या पूर्णपणे आपल्या ब्लाऊजच्या किंवा आपण अंगावरतून घेतलेल्या आर्महोलवर डिपेंड असतं. जर तुम्ही हे कोणत्याही मापाला सेम माप ठेवलं तर ते आर्महोल त्याच्यामुळे जर तुम्ही कोणत्याही मापाला सेमच ठेवलं तर ज्यांचा आर्महोल जर जास्त असेल तर त्यांना ते टाईट होऊन जाईल आणि ज्यांचा कमी असेल त्यांचं ब्लाऊज शोल्डरवरून उतरणार आहे. म्हणून त्यासाठी आधी तुम्ही हे आर्महोलचं माप व्यवस्थित घ्यायला शिका. बॉडीवरचं असो किंवा अंगावरतून घेतलेलं असो किंवा ब्लाऊजवरतून घेतलेलं असो ते माप तुम्हाला इथे मॅच करायचं आहे. तर आता परत आपण हा इथे ठेवून घेऊ अशा पद्धतीने आणि परत एकदा चेक करून घेऊ. आता हे आपलं माप बरोबर 8.25 इथे आलेलं आहे. हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल, आपलं हे माप बरोबर 8.25 आता इथे आलेलं आहे. हा आता आपला झाला आर्महोल बरोबर. प्रत्येकाचं माप सारखं नसतं, त्यामुळे काही काहींच्या मापामध्ये या मापामध्ये आर्महोल 16 इंच येतो तर काही काहींचा 17 इंच येतो. तर त्यासाठी तुम्ही जर अंगावरतून माप घेतलेलं असेल किंवा ब्लाऊजवरून माप घेतलेलं असेल तर तेच माप तुम्हाला इथे बरोबर घेऊन ब्लाऊज तयार करायचा आहे. कारण काय होतं, आर्महोल जर तुमचा चुकला तर ब्लाऊज शोल्डरवरून उतरतं, काखेमध्ये ताणलं जातं किंवा इथे घोड येतो. हे सर्व कारणं तुमच्या आर्महोलमुळे होत असतात. तर त्यासाठी तुम्ही आर्महोल व्यवस्थित आर्महोलचं माप व्यवस्थित घ्या आणि ते बरोबर कटिंग करताना बरोबर इथे मॅच करा. इथपर्यंत झालं. त्यानंतर आपल्याला लावायचं आहे क्रॉसपट्टीचं मार्किंग. तर उंची इथे या ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळे आपण इथे 3 इंचाची क्रॉसपट्टी लावणार आहे. ही 3 इंचाची क्रॉसपट्टी लावली. आपण नॉर्मल मापांसाठी अडीचची क्रॉसपट्टी लावत असतो, पण आता इथे 14.5चं ब्लाऊजचं माप असल्यामुळे आपण इथे 3 इंचाची क्रॉसपट्टी लावणार आहे. म्हणजे हे आपलं किती तयार झालं, 12.5. म्हणजे ते तयार होऊन आपलं 11.5 येणार आहे. मग ते बरोबर बसेल त्या व्यक्तीला. त्यानंतर आपल्याला इथे लावायचं आहे कटोरीचं माप. तर कटोरीचं माप लावण्यासाठी जर त्यांचं मापाचं ब्लाऊज तुमच्याकडे असेल तर इथे तुम्हाला हे माप या ब्लाऊजवरून इथून ही कटोरीचं माप तुम्हाला घ्यायचं आहे. ही कटोरी किती आहे, 6.5 इंच. ही या ब्लाऊजची जी तयार कटोरी आहे ती येते आपली 6.5. तर तितकंच माप आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे, 6.5 इंच. कारण ती कटोरी ते ब्लाऊज त्यांना बरोबर बसत आहे. जर आपण आपल्या अंदाजानुसार इथे कमी घेतलं तर कटोरी साईज ब्लाऊज घातल्याच्या नंतर ब्लाऊज कटोरीमध्ये व्यवस्थित बसणार नाही. म्हणून आपल्याला त्या मापावरूनच घ्यायचं आहे. हे घेतलं आपण 6.5. त्यानंतर इथे हे तर अर्धा इंच आपल्या इथे शोल्डर जोडण्यामध्ये जाणार आहे. याच ब्लाऊजचं पुन्हा चेक करून घ्यायचं. हे इथलं अंतर त्यांनी किती घेतलेलं आहे, हे अंतर इथे तयार येत आहे 4.5. मग आपण घेऊ हे इथून वरतून शोल्डरपासून 5.5. 4.5 आलं म्हणजे अर्धा इंच इथे शिवण्यात गेला आहे, अर्धा इंच इथे कटोरी जोडण्यात गेला आहे, म्हणून आपण हे घेतलं 5.5. तर आता आपल्याला इथे अशा पद्धतीने हा कटोरीचा आकार द्यायचा आहे. हा झाला आपला कटोरीचा आकार. आता हा आपला मागील बगलेचा आकार आहे. इथेच आपल्याला पुढील बगलेचा आकार द्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं, इथून थोडंसं कमी, नंतर 1/2 इंच, अर्धाला 1 रेष कमी आणि ते याच्यामध्ये मिळवून द्यायचं. हा झाला पुढील बगलेचा आकार. ही तुमचा आता हा झाला आपला कटोरीचा आकार. त्यानंतर इथे गळ्याच्या खाली अर्धा इंच घ्यायचा आहे आणि याचा मध्य करून घ्यायचा आणि हे याच्यामध्ये असं जोडून द्यायचं. हे झालं तुमचं 36 मापासाठी. जरी माप 36 असलं तरी कटोरी साईज यांची जास्त असल्यामुळे इथला इथलं जे हे कटोरीचं अंतर आहे हे 6.5 आलं आहे. नॉर्मल मापांसाठी आपण 5.5 किंवा 6 जरी ठेवलं तरी ते बरोबर बसतं, पण ज्यांचा कटोरी साईज जास्त असेल त्यांना त्यांच्या ब्लाऊजवरून मोजूनच घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपण आता हे आखून घेतलं. आता याला कट करून घेऊ. हा बॅक पार्ट, कटोरी, साईड पीस आणि हे क्रॉसपट्टी ब्लाऊज पीस राखताना याला खाली 1/2 इंच शिलाई मार्जिन द्यायची आहे. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे आणि बाहीचं कटिंग करायचं आहे. तर कटोरी वाढवण्यासाठी आपण हा एक पेपर घेऊन घेतला आणि ही कटोरी अशीच्या अशी आधी आपल्याला
आखून घ्यायची आहे. ही कटोरी आता आपण आहे तशीच्या तशी आखून घेतली. तर त्यानंतर हिला या बाजूने 1.5 इंच, या बाजूने 1.5 इंच आणि या बाजूने 1.25 इंच. या बाजूने आपण 1.5 घेतलं, या बाजूने 1.5 घेतलं. इथे 1.5 न घेता 1.25 घेतलं, कारण कटोरी साईज जास्त असल्यामुळे आपण इथे 1/2 इंच हा टक्स वाढवला आहे. त्यानंतर हे पॉईंट्स जोडून घ्यायचे. इथे थोडंसं 1/2 इंचाला थोडंसं कमी इतकं वाढवलं आणि इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन. ही अशा पद्धतीने आपली कटोरी वाढवून झालेली आहे. आता याला आपण आधी कट करून घेऊ. ही अशा पद्धतीने आपली कटोरी वाढवून झालेली आहे. आता याला असं, आणि इथे आपण जितकं घेतलं होतं टक्स 1.5 इंच तितका घ्यायचा आणि इथे 3.25 हा झाला आपला टक्स. हे अशा पद्धतीने फोल्ड केलं आणि ही झाली आपली कटोरी. ही इथून जाईल शिलाईमध्ये. आता आपण करणार आहे बाहीचं कटिंग. तर इथे बाहीचं कटिंग करण्यासाठी बाहीला थोडासा छोटासा फुगा आहे. तो कशा पद्धतीने करायचा, जास्त फुगा नको आहे त्यांना. साऊथ इंडियन पॅटर्न आहे पण त्याच्यामध्ये फुगा कमी आहे. तर ते कशा पद्धतीने कट करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे बाहीची उंची आहे 9 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिळवला, 10 इंच, कारण ब्लाऊज अस्तरचं असल्यामुळे त्याच्यामध्ये 1 इंच मिळवला, झाले 10 इंच. इथे बगल कट घेतला 3 इंच, कारण बाही 9 इंचाची असल्यामुळे आपण इथे बगल कट घेतला 3 इंच. आणि इथे आर्मोल, आपण आर्मोल किती घेतला होता, 8.25 तितकाच इथे घेऊन घ्यायचा. आणि पुढे शिलाई मार्जिन 1.5, 1.25, तुम्ही जे ब्लाऊजमध्ये घेतलं असेल तितकं शिलाई मार्जिन घ्यायचं. इथे दंडघेर आहे 11 इंच, 11चा निम्मे 5.5 आणि पुढे शिलाई मार्जिन. आणि इथे आता आकार देऊन घ्यायचा. हा झाला मागील आकार, हा झाला पुढील आकार. आता इथे त्यांना फुगा हवा आहे, अगदी छोटा हवा आहे पण पाहिजे आहे. तर त्यासाठी काय करायचं, इथून मी घेतले 2 इंच आणि या बाजूने घेतला 1.25 इंच. हा इथे असा बॉक्स तयार करायचा. हे घेतलं मी 2 आणि इथे घेतलं मी 1.25 इंच. आता याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे. हा आकार देऊन तो या आपल्या मागील आकारामध्ये, बगलेच्या मागील आकारामध्ये मिळवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने इथून असा आणि याच्यामध्ये मिळवून द्यायचा. आणि आता तो कसा कट करायचा ते बघूया. हे बघा, हे अशा पद्धतीने काहीच कट झालं. खोल आकार ब्लाऊजची बाही शिवून पलटवल्यावर जरी दिला तरी चालतो आणि आता जरी दिला तरी चालेल, पण तो मग इथून द्यायचा अशा पद्धतीने, अशा पद्धतीने. पण मी ही ब्लाऊज अशा पद्धतीच्या बाहीचं अस्तर जोडून पलटवून घेते आणि त्याच्यानंतर ब्लाऊजला बाही जेव्हा लावते त्यावेळेला इथे खोल आकार कट करत असते. अशा पद्धतीने ही बाही आपली कट करून तयार झालेली आहे. आता याच मापाने आपण पीस कट करायला घेऊ.
इथे अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे. 36 मापाचं कटोरी ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे. त्याचं तुम्हाला पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग दोघंही दाखवलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.